काय चाललंय? किती चालायचंय अजून? ही गोष्ट काय आणि कुठे तू काही सांगत नाहीयेस. कुठे घेऊन जातोयस? थोडी सबुरी साहेब, थोडी सबुरी दाखवली की समधी उत्तर मिळतील आपल्याला. चला. ते बघा साहेब, विठोबाचं मंदिर. त्याच्या पायरीशी जायचंय आपल्याला. कुठे? ते बघा, दिसतंय का? मला काही मंदिर वगैरे दिसत नाही तिकडे. अहो, असं काय करता? ते सरळ बघा त्या लाईनीत. दिसतंय का? नाही, मला कुठलंही मंदिर वगैरे दिसत नाही तिकडे. काय करतोय? काय करतोयस? मी काय म्हटलं होतं? वडगाव लय डेंजर गाव आहे म्हटलं होतं ना. इकडे येऊ नका, तरी मी तुम्ही इकडे आला. मागच्या वेळेला डोक्यात मीच मारलं होतं. लटकवलं पण मीच. तेव्हाच तुम्हाला गायब करणार होत, पण चुकलं माझं. पण आता काय करणार साहेब? आता तुम्हाला विठोबा दाखवावाच लागेल. हे बघ, या चिंचा खरंच आईने दिल्या आहेत. अगं खरंच, तू खाऊन तर बघ. घे. काय झालं? अरे हे काय लागले तुला? बाबांनी मारलं. काल मालिनीने मला कपाटात बंद केलं होतं. मी तिचं नाव बाबांना सांगितल्यावर मालिनीने आणि सदानी खोटं सांगितलं की मीच खोटं बोलते आणि बाबांनी मला मारलं. तू घाबरू नकोस संधी. हे बघ, मी एकदा का मोठा माणूस झालो ना की मग काय करतो बघ. त्या मालिनीला घेतो, त्या सदाला घेतो आणि असा ना असा अंगात फेकून देतो बघ. आणि असा तुडवतो ना, असं घेतो आणि मारतो. आणि घेऊन असा चिंचेच्या झाडावरती घेऊन असा फेकून देतो ना. मोठं व्हायची वाट कशा पायी बघतो? हा, मार ना. काय ग, काय झालंय? हा, ठीक आहेस ना तू? हे बघ, पाणी आणलं बघ मी तुझ्यासाठी. सिद्धार्थ नाही आला का अजून? तुला अजून पाणी हवंय का? मला सांग, काय होतं तुला? हा, काय झालं? काय झालंय काय? मला सांग, काय झालंय? मला आठवतंय सगळं. इथली माणसं, अंगाईक गाणारी माझी आई, माझे बाबा,
दारू पिऊन आईला छळणारे बाबा. नंदू, माझा मित्र नंदू आणि नंदू आणि माझ्या जीवावर उठलेला सदा. कोण आहात तुम्ही? सावत्र असलं म्हणून काय झालं? भावाला विसरलीस? अगं आत्ता तर तू माझी आठवण काढली होतीस. तोच तो मी, सदा. सदा वामन शारंग पाणी. सदा, तू? होय, तुम्हा दोघींना न्यायला आलोय, गाव दाखवायला. ए, गप्प बस. आवाज करायचा नाही. तुझ्या सिद्धार्थला आत्ताच ढगात पोचवून आलोय. होय, आणि आवाज केला तर तुम्हा दोघींना बी तुम्हाला वडगाव दाखवतो. हा पण सांभाळून बर का, वडगाव लई डेंजर गाव आहे. चला. एक मिनिट. डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब, हे काय झालं तुम्हाला? हे गायला काय? इन्स्पेक्टर, रमा आणि प्रियंकाचा जीव धोक्यात आहे. आपल्याला त्यांच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचायला हवं. चला. हो चला. ओ सिद्धार्थ साहेब, हा इथून नाही, इथून इथे. प्रियंका, रमा, प्रियंका. डॉक्टर साहेब, मला वाटतं आपण हात चेक करूया. प्रियंका, 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 रमा, प्रियंका. आहे का ती? नाही. तिचा नंबर लागत नाही. इन्स्पेक्टर, आपल्याला त्यांना शोधायला हवं. चला आपण गाडीवरून जाऊया. आपण माझी गाडी घेऊया. या. हो, पाटील साहेब या, तू इथेच थांब.
कुठे आणलायस आम्हाला? बापाचं घर बघितलंयस ना, डोळं भरून. आता भावाचं घर बी बघ की. हा? सावत्र भावाचं सावत्र घर स्वतःच्या हिमतीनं स्वतःच्या पैशानं बांधलंय. तुझ्या सख्या बापाच्या वाड्या इतकं मोठं नाही, पण जे आहे हेच आहे. आता जीव जाईस तर तुम्ही बी इथंच राहायचं आहे. तू काय केलंय सिद्धार्थ बरोबर? कुठे आहे सिद्धार्थ? बस प्रियंका काही करेल तू. घाबरायचं काहीच काम नाही. इतक्यात तुमचा जीव घेणार नाही. हं? अजून बरीच कामं उरकायची आहेत मला. आणि तुला भेटवायचं आहे कुणाला तरी. कोणाला? म्हातारे, ए म्हातारे, बघ तुला कोण भेटायला आलंय ते. बघ बघ, चंदी आली या, चंदी. मालिनी, नमस्कार. आम्हाला तुमची मदत हवी आहे. प्लीज कराल का? हे बघा, तुम्ही घाबरू नका. तुम्हाला काहीही होणार नाहीये. फक्त आम्हाला तुमची थोडी मदत हवी आहे. थँक्यू. एक काळा सावळा, मध्यम बांधा आणि जाडसर मिशी असलेला माणूस ह्या गावात राहतो का? नाही बाबा, असा तरी माणूस पाहिला नाही ते. नक्की? बघा ना विचार करून, कधीतरी बघितलं असेल असा माणूस. आम्ही याच गावात राहतो. असा माणूस आम्ही बघितलं नाही. ठीक आहे, धन्यवाद. सदा, थांबा 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 इकडे. थांबा. काय झालं? उतर. या या साहेब, या या. काय झालं? आपल्याला गाडी इथेच सोडावी लागेल. पुढची वाट आपल्याला पायी कापावी लागेल. पुढे जर गाडी नेली तर तो पसार व्हायचा. फार बेज माणूस आहे त्यो. चला या, मी दाखवतो. या. आता बरं आवाज निघाला. हा? ए म्हातारे,
बघ तुला आई म्हणाली. आता जे मी विचारतोय त्याचं पटापटा उत्तर का देत नाही? हा? अरे मला नाही माहित रे सदा, मला काही आठवत नाहीये त्या बाबतीत. आई. होय का? माहित नाही? हा? एवढ्या वर्षाने तुला घर कसं आठवलं? हा? आणि तुला गुप्तधन आठवलं ना? हा? हा? सोड ना तिला, सांगते ना ती नाही आठवत तिला. ए तो का बस, आवाज नाही करायचा. आणि तू अशी नाही ऐकायचीस. आता तू तशी ऐकणार नाहीस. तुझं बी तेच करीन जे तुझ्या दोस्ताचं केलं होतं. समजलं? नंदू 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 कुठे आहे? सांग ना, कुठे आहे नंदू? अरे बाबा, अरे तुला हे बी आठव ना? हा? तुझा बाप मुंबईला गेला होता तेव्हा आपण लपाछपी खेळायचं, तू मी आणि नंदू. हे, मला बी घ्या ना तुमच्यात खेळा. हे आपण लपाछपी खेळूया, मी राज्य घेतो. चालेल? चालेल चालेल. हा, चला चला चला, उठा 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 उठा. अरे लपवा जा ना, अरे लप लप जा, लप, लप. चंदी. तू एक काम कर, आपल्या घरातली मोठाली पेटी आहे ना त्यात लप. का? अगं म्हणजे पहिलं मी नंदूला उडकेन आणि मग तुला, म्हणजे तुझ्या राज्यात येणार नाही काय? हा, चालेल. जा. आई, झालं काम. माझा राजा रे तू, कसं फास्ट काम करून टाकला. आता ऐक, तू इथे थोडा वेळ थांब. हा, ती पेटीत बसून बेसूद होईपर्यंत थोड्या वेळानं आपण पुढचा खेळ खेळूत. हा, आणि ऐक, आता तवर तू 4 घास खाऊन घे. मी तुझ्यासाठी पिठलं भाकर केली हाय. हा, अगं चंदी, तू इथे काय करते? मला सदाने सांगितलं इथे लपायला. सदा ना, लय शहाणा आहे का त्यो? अगं तुला इथे लपाया सांगितलं आणि तू इथे जेवाया बसलाय बघ. खरंच? हा मग काय? अगं त्याला माहिती आहे ना तू इथे लपली आहे. आता तू पहिल्या यानं तुलाच पकडणार बघ. हे चंदी, चंदी आपण एक काम करूया. एक काम कर, तू बाहेर ये आणि मी आतमध्ये जातो. म्हणजे कसं होईल, तो येईल आणि मला पकडेल आणि मग माझ्यावर राज्य येईल ना. आणि मग आपण तो लपेल तो आपण निघून जाऊया, पळून जाऊया. हा, चालेल. ये बाहेर ये. हा. डोकं सांभाळ.
चमारी लपाछपीच्या डावात तुझा जीव घ्यायला गेलो तर नंदूनच डाव फिरवला. जाम जिगरी होता नंदू. तुझा जीव वाचवायला स्वतःचा जीव घालवला बेट्यानं. का केलंस रे सदा, का केलंस असं? का म्हणजे जे काही गुप्तधन आहे त्यात तुझा वाटा नको होता आम्हाला, म्हणून तुझा काटा काढायला गेलो तर त्यात नंदूचा बळी गेला. तुझा ऍक्सिडेंट झाल्याचं कानावर आलं. मी हॉस्पिटलात बी पोहोचलो. तू तिथून बी पसार, पण आता तुला इथून पसार होऊन देणार नाही. आणि ही बी कारण आता तुमच्या समोर जबानी दिली आहे मी खुनाची. आता पटापटा सांगा पैसा अडका कुठे लपवला ते. मग तुम्हा दोघींना मारून मी खुनाची हॅट्रिक करतो आणि पैसा घेऊन मीच पसार होतो इथून. बोल बोल, कुठं लपवलं शारंग पाण्याचं गुप्तधन? बोल बोल आता.